जय भीम, जय भारत. आपण पाहताय संगणक न्यूज. आज देलवडी या ठिकाणी भीम फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे. या भीम फेस्टिवलसाठी शिरूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक विनोद भाऊ भालेराव आपल्यासोबत आहेत. सर्वप्रथम या भारतभूमीमुळे ज्या भारतभूमीमध्ये ज्या ज्या महामानवांमुळे आपण मानसन्मानाचं जीवन जगतो त्या सर्व परिवर्तनवादी विचारांच्या महापुरुषांना त्रिवार अभिवादन करून मी शिरूर नगर परिषदेचा नगरसेवक विनोद प्रकाश भालेराव आज देलवडी या गावामध्ये या ठिकाणी माझे सगळे बंधू यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केले, त्याबद्दल मी त्यांचं प्रथमतः आभार व्यक्त करतो. सिद्धार्थ तरुण मंडळाच्या वतीनं दरवर्षी चांगले व्याख्याते आणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारांची जयंती त्या ठिकाणी साजरी केली जाते. मागच्या वर्षीसुद्धा मी या जयंती सोहळ्यानिमित्त आलो होतो आणि त्यावेळेस मला वसंत अंकारेसारखे एक चांगले व्याख्याते त्या ठिकाणी ऐकायला मिळाले. खऱ्या अर्थानं आताची तरुण पिढी असेल किंवा युवा पिढी असेल, या युवा पिढींना त्या ठिकाणं एक चांगलं मार्गदर्शन आणि एक मोटिवेशन होणं गरजेचं असतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं सांगितलं की शिका, संघटित आणि संघर्ष करा. आणि हा मूलमंत्र घेऊन आपण जात असताना त्या ठिकाणं आपल्यामध्ये विचारांची त्या ठिकाणं भर पडली पाहिजे. आणि हे विचार कोण देते ते या ठिकाणं जे विद्वान आणि चांगले व्याख्याते असतात ते या ठिकाणी आपले विचार मांडत असतात. आणि या विचारातून, या व्याख्यानातून जर मला वाटतं 10 जरी लोक त्या ठिकाणं प्रभावित झाली तर मला वाटतं खऱ्या अर्थानं जयंती ही सार्थकी लागली असं मी मानतो. कारण की आपण पाहतो की वेगवेगळ्या मिरवणुका, गाजावाजा आणि याच्यातनं जयंती साजरी केली जाते, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्याचे विचार आहेत. त्यामुळं मला वाटतं की हे विचारांची जयंती या ठिकाणी सगळे आमचे भालेराव असतील, सर्वजण सिद्धार्थ तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी अतिशय उत्साहात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने जयंती साजरी करतात. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व देलवडीकरांना, त्याचप्रमाणे आपल्या सर्व चॅनलच्या श्रोत्यांना त्या ठिकाणी मी जयंतीच्या कोटी शुभेच्छा देतो.